खरं तर आपण सगळ्यांनी तो इतिहास बघितला. 2008 साली, त्याच्या आधी 99 साली या संदर्भातले ठराव झाले, त्याचा मंत्रिमंडळ ठराव झाला. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे 50% पैसे द्यायचे होते त्याचं गणित बसत नव्हतं. 2014ला सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून हा जो आमचा प्रोजेक्ट होता अहिल्यानगर ते बीड, त्यावेळी मी एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची वॉर रूम तयार केली आणि राज्यातले पायाभूत सुविधांचे प्रकल्प या वॉर रूमच्या माध्यमातून गतिशील कसे करता येतील हा प्रयत्न आपण सुरू केला. पुन्हा एकदा आपल्याला केंद्र सरकारने विचारलं की तुम्ही 50% पैसे द्यायला तयार आहात का? आम्ही सांगितलं जेवढे पैसे केंद्र सरकार देईल तेवढेच पैसे आम्ही द्यायला तयार आहोत आणि आपण वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून पैसेही दिले आणि सातत्याने याचा पाठपुरावा आपण करत होतो. मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं. यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीचं संपादन होतं आणि जवळपास वॉर रूमच्या 8 बैठका या जमीन संपादनाकरता आपण केल्या, ज्यामध्ये पंकजाताई होत्या, ज्याच्यामध्ये प्रीतमताई होत्या, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते, इथले अधिकारी होते आणि त्या माध्यमातून या लँड ॲक्विजिशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातनं हळूहळू ॲक्विजिशन सुरू झालं. मला हेही नमूद केलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस काही काळ सत्ता बदल झाला त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही 50% पैसे देणार नाही. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रेल्वे प्रकल्पांचं काम हे त्या ठिकाणी रखडलं होतं. पण मला सांगताना आनंद वाटतो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं. आम्ही अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार 50% हिस्सा देईल अशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला दिलं आणि नुसतं पत्र देऊन थांबलो नाही तर त्या ठिकाणी तो निधी देणं सुरू केलं. अजितदादा देखील अर्थमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या बजेटमधनं या प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी याकरता मोदीजींचे आभार मानेन की मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यातल्या रेल्वे प्रकल्पाकरता 21,000 कोटी रुपये दिले. 21,000 कोटी रुपये. मला या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, पण आपल्याला आकडा सांगतो. या मराठवाड्याकरता त्याच्या पूर्वीच्या 10 वर्षामध्ये 450 कोटी रुपये मिळाले होते. 450 कोटी रुपये. आणि मोदीजींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये मराठवाड्याच्या रेल्वे करता दिले आणि म्हणून आज हे सगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी पूर्ण होऊ शकतायत. याचं कारण हे जे पैसे माननीय मोदी साहेबांनी दिले त्यातनं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.